पहिल्या सामन्यातून सुरुवात केली जाते. पहिला गोलंदाज बीड संघाचा नितीन. यस पंच. सामन्यातून सुरुवात. पहिला बॉल स्ट्राईकला असेल. योगेश कांबेरे. पहिलाच बॉल स्लोवर पद्धतीचा फटका खेचलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. इथे रनआउटची संधी परंतु थ्रो चुकीचा. त्यावरती 2 धावा केल्यात पूर्ण. 2 धावेने संघाचा श्री गणेशा होतोय. धाव संख्या जाऊन पोहोचले 2 या आकड्यावरती. पहिल्या बॉल वरती 2 धावा आल्या आहेत. 2 धाव्यांनी संघाचा श्री गणेशा झालाय. दुसरा बॉल. यावेळेस फटका खेचलाय. बॉल सरळ ट्रॅव्हल होतो ऑन साइडच्या दिशेने. येथून आलाय चौकार. थँक्यू डीजे. चौकाराच्या साहाय्याने धाव संख्या 4 न वाढली आहे. जाऊन पोहोचली ती 6 या आकड्यावरती. सुरेख फलंदाजी. तिसरा चेंडू. रिव्हर्स फटका. दुधारी तलवार. त्यावरती मात्र क्षेत्ररक्षक होता तिथे तैनात. सिंगल आली आहे. एका धावेने स्कोअर कार्ड आणखीन एकदा 1 ने वाढतोय. जाऊन पोहोचतोय तो 7 या आकड्यावरती. कट केलंय. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. आणखीन एक आलाय चौकार. प्रशांतजी मोडक. आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत असेल. तसेच वेणगाव गावचे प्रसिद्ध गायक प्रदीपजी दाबणे आपणास देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचंय. तसेच तुषारजी आंग्रे साहेब आपण देखील यायचंय. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरून डिलिव्हर होतोय. पंच आमच्याकडे वळत आहे. 2 या जमानी समांतर करतायत. कुठेतरी दर्पण असेल गोलंदाजावरती. सुरेख फटकेबाजी चालू आहे मैदानामध्ये. चौफेर बाजूने फटकेबाजी करतायत वालोली संघाचे फलंदाज. पुढचा बॉल या वेळेस कट केलाय. सुरेख फटका. बॉल सरळ ट्रॅव्हल होते बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणखीन एक चौकार. यावेळेस मात्र त्रिफलाची दांडी गुल.
तालुक्यातील पहिला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तो बीड आणि वावळोली या दोन दिग्गज संघांदरम्यान अतिशय नामवंत असे खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही संघ आपल्याला येथे पाहायला मिळतात. फलंदाजी करताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 16. उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी आमचे मित्र प्रशांतजी मोडक उपस्थित आहेत. तरी महालक्ष्मी क्रीडा मंडळ याचकडून मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वैयक्तिक पहिला आणि दुसरं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो जय. कर्जत तालुक्यातील ज्या नाईट रजनी गाजवल्या गेल्या या बीड संघाने तसेच वावळोली संघाने आणि या दोन्ही संघांदरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते आणि उत्कृष्ट असा चेंडू जय याच्या भात्यातून आणि केलंय फलंदाज गाजवला ते आमचे मित्र मानस मनोरे या ठिकाणी उपस्थित झालेत. यानंतर ते समालोचन आहे ते करतील. जयाची उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवर त्रिफळाची बाद केला तो आघाडीचा फलंदाज सलामीचा फलंदाज योगेश याला तंबूचा रस्ता दाखवलाय जय याने. दोन्ही आघाडीचे फलंदाज मला वाटते बाद झालेत. पुढचा चेंडू जय सामना करतोय तो रोशन. कर्जत तालुक्यातील दोन्ही नामवंत असे संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू यार्कर लेंथ खूप चांगला असा समाचार घेण्यात आलाय परंतु एकच धावेवर समाधान मानावं लागते ते रोशन याला. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळतोय तो जय. महालक्ष्मी क्रीडा मंडळ आयोजित महालक्ष्मी चषक 2026 येथे आपल्याला भव्य दिव्य अशा स्वरूपात पाहायला मिळतोय. चौथ्या दिवसाची रजनी आणि पहिलाच सामना येथे आपल्याला दोन्ही नामवंत संघ बीड आणि वावळोली आणि पहा हे गोलंदाजाचं अस्त्र आहे व्हेरिएशन. स्लोअर मध्ये फलंदाजाला कसं गंडवायचं आपल्याला इथे खरोखर उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते. ती बीड संघाकडून धावसंख्या झाली ती 17. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू खूप खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते जय याच्या भात्यातून. कारण की पहिलं षटक हाताळलं गेलं त्याच्यामध्ये 16 धावा खर्च केल्या त्या बीड संघाने आणि दुसरं षटक मात्र त्यांच्या पथ्यावर पडतंय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती जय याच्या भात्यातून. दोन नामवंत संघ आणि पुन्हा एकदा चांगला स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळालाय. चांगला कट केलेला चेंडू
परंतु एकच धाव. दुसरं षटक संपतंय आणि धावसंख्या झाली ती 22. यानंतरच सुंदर आणि गोड असा आवाज पूर्ण रायगड ठाणा पूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचा आवाजाने नाद केलाय ते अगदी कमी वयात, कारण की मी त्याला स्वतः अनुभवलंय जेव्हा वेणगावच्या या मैदानावर क्रिकेट सामने आयोजित केले होते आणि तेव्हा माणूस एकदम म्हणजे छोटा होता आणि तेव्हापासून तो हिंदी कॉमेंट्री आम्हाला ऐकायला मिळायची त्याच्या गोड आवाजामध्ये. आणि आता सुद्धा त्याच पद्धतीत आपल्याला गोड असं समालोचन त्याच्याकडून ऐकायला मिळतं. पूर्ण रायगडमध्ये त्याचं नाव आहे आणि असाच मानस पुढे जा ही शुभेच्छा तुला. आणि पुढचं समालोचन करतील ते मानस मनोरे. धन्यवाद प्रदीप दादा यांचा आवाज मात्र या ठिकाणी आपण ऐकलाय. खरं तर भजंगामध्ये अभंगामध्ये त्यांचा आवाज संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये दुमदुमला आहे आणि आता समालोचनाच्या माध्यमातून पण त्यांनी चांगलं सहकार्य केलं. त्यांचे आशीर्वाद जे आम्हाला मिळाले त्याच्यासाठी मी त्यांचा ऋणी आहे. त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. पुनश्च एकदा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. महालक्ष्मी चषक 2026च्या या स्पर्धेमध्ये आजची 4थी रात्र या स्पर्धेची आपण पाहतो आहे आणि मैदानाच्या आतमध्ये या 4थ्या रजनीमधील पहिली मॅच इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. मैदानाच्या आतमध्ये आजच्या या 4थ्या रजनीमधील पहिली मॅच इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळते. श्रीवीरा बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये जय भवानी वावळोली या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच. टॉस जिंकला टीम श्रीवीरा बीडने. निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. आत्तापर्यंत 2.1 ओव्हरचा खेळ संपलाय. 22 वरती 2 जय भवानी वावळोली टीमची स्थिती मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट आर्म गोलंदाज ड्राईव्ह केलाय बॉल अलॉंग द कार्पेट चाललाय वाईड स्लॉंग ऑफ कडे. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न होता. एका धावेवरती मात्र समाधान या ठिकाणी मानलं जाईल. एक धाव या चेंडूवरती मिळाली. दरम्यान या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. महालक्ष्मी डेव्हलपरचे प्रोप्रायटर आणि मोठे वेणगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि 567 ग्रुपचे सर्वा आदरणीय गणेश नाना पालकर ज्यांचं विशेष सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. सगळ्या ट्रॉफीज त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. मी गणेश नाना पालकर साहेबांना विनंती करेन की आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये असेल. डॉट बॉल या ठिकाणी पाहिला. आखूट टप्पाचा बॉल शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताच कॉन्टॅक्ट झाला नाही. शरीरावरती चेंडू आदळला गेला आहे आणि कोणतीच धाव या दरम्यान घेतली देखील गेली नाही आहे. डॉट चेंडू या ठिकाणी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल या ठिकाणी देखील असेल. नितीन धुळे वासरखोंडा एक्सप्रेस म्हणून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये या गोलंदाजाची एक वेगळी ओळख आहे आणि चांगली बॉलिंग मात्र या मॅचमध्ये पाहायला मिळते. अगदी 38 सर्कलच्या बाहेरचा फार मोठा रनअप असेल. यावरचा बॉल देखील टप्पा पडलाय. स्टंप लाईनच्या बाहेरून बॉल होता.
3 रात्रींमध्ये जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी आपण अनुभवली. पहिल्या रात्रीमध्ये 8 ग्रामीण संघ कर्जत तालुक्यामधील या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले, ज्याच्यामधून स्वर्गीय सुनील 11 बीड या संघाने मात्र सुपर 5 मध्ये प्रवेश केला. दुसऱ्या रात्रीचा जर आपण विचार केला तर दुसऱ्या रात्रीमध्ये शेवटची मॅच जबरदस्त पाहायला मिळाली. तळपे वडवली आणि मराठी वडवली या दोन टीमच्या दरम्यान, आणि अखेर तो सामना जिंकला मराठी वडवली या टीमने आणि सुपर 5 मध्ये प्रवेश केला. कालच्या रात्रीचा जर आपण विचार केला तर कालच्या रात्रीमध्ये कर्जत तालुक्यातील कळंबोली संघाने सुपर 5 मध्ये मात्र या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. कालच्या रात्रीमध्ये रसायन विभागातून पण संघ या ठिकाणी पाहायला मिळाले होते, परंतु कर्जत तालुक्यातीलच 3 संघ आहेत जे आत्तापर्यंत सुपर 5 मध्ये या स्पर्धेमध्ये पोहोचलेले आहेत. आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवसात कर्जत तालुक्यातील संघ आहेतच, पण खालापूर तालुक्यातील पण संघ या क्रीडांगणावरती आजच्या रात्रीमध्ये खेळणार आहेत. गोरठण संघाचा समावेश खरिवली टीम, पानशिल संघ देखील आज या स्पर्धेमध्ये इन ॲक्शनमध्ये असेल. मुळगाव आणखीन एक जबरदस्त टीम खालापूर तालुक्यातील या स्पर्धेमध्ये असणार आहे. अंजब देवीचा पाडा टीमचा पण समावेश आजच्या रात्रीमध्ये असणार आहे. मजा येईल, प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढेल जसा रात्रीचा खेळ मात्र पुढे जाईल. गोलंदाजी ट्रॅकवरती परिवर्तन केलं गेलं आणि षटक क्रमांक 4 साठी गणेश यांच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेला आहे. गणेश पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल. पहिलाच बॉल असेल, फुल टॉस होता ऑफ साइडला ऑन द राईटचा फटका, चाललाय बॉल लॉंग ऑफ कडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोक्याची घंटा, अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं. बाल बाल मात्र बचावले गेलेत. मोठे फटके येत नाही आहेत, प्रयत्न या ठिकाणी दोन्ही खेळाडू करतात. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं, पण जर तुम्हाला संधी मिळत नसतील तर त्या संधी तुम्हाला तुमच्या कर्तृत्वातून निर्माण कराव्या लागतात. मौकों के इंतजार में बैठोगे तो जिंदगी निकल जाएगी, मौके बनाओगे तो जिंदगी सवर जाएगी, हे बऱ्याचदा मी सांगितलेलं आहे. आणि इथून मात्र आता तुम्हाला सक्सेस जर मिळवायचं असेल तर चान्सेस क्रिएट करावे लागतील. प्रहार करण्याचा प्रयत्न, अंदाधून फटकेबाजी, बॉल मात्र वाईड लाईनच्या बाहेर. पंचांनी 2 हात केले समांतर, कारण चेंडू होता अवांतर. जेवढे वाईट बॉल येतील तेवढ्या बॅटिंग टीमसाठी धावा वाढताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहेत, आणि जेवढे वाईट बॉल येतील बॅटिंग टीमसाठी ते समीकरण चांगलंच पाहायला मिळेल. आणखीन एक बॉल वाईड लाईनच्या पुन्हा एकदा बाहेर होता. पंचांनी आणखीन एक अवांतरचा सिग्नल आमच्या पर्यंत पोहोचवलाय. काहीच गरज नाहीये गणेश यांना हे अवांतर चेंडू फेकण्याची, कारण नितीन धुळे यांचा 2 ओव्हरचा स्पेल जबरदस्त राहिला. चांगली गोलंदाजी त्यांनी केली. त्याच्यानंतर जय यांचा देखील जबरदस्त 1 ओव्हरचा स्पेल आपण पाहिला, आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून जर गोलंदाजी केली गेली तर कमीत कमी धावांपर्यंत रोखण्यामध्ये यश मिळू शकते या संघाला. टप्प्याचा बॉल शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता. विकेटला मात्र आता सॅक्रिफाईस या ठिकाणी केला जाईल, कारण बॅट आणि बॉलचा कनेक्शनच होत नव्हतं आणि फलंदाज रोशन यांना बाद व्हावं लागेल. त्या खेळीचे नवीन बॅटर धनराज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पुन्हा एकदा मी गणेश नाना पालकर साहेबांना विनंती करेन की व्यासपीठावरती आपण यायचं आहे. आपलं देखील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत या आजच्या रजनीमध्ये या स्पर्धेमध्ये असेल. टप्प्याचा बॉल शोल्डर हाईटने, इथून देखील विकेट कीपरकडे अनाथा टॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी होती या टीमची, फलंदाजांना जखडून ठेवलं गेलंय. मोठे फटके मारण्यासाठी कोणत्याच संधी मात्र दिल्या जात नाहीयेत. बॅट फक्त फिरली जातीये, कनेक्शन पाहायला मिळालं नाहीये.
अक्षय चौधरी आणि राकेश चौधरी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं पण आपण स्वागत महालक्ष्मी चषकामध्ये करूया. पण बॉल हवेमध्ये आहे, कॅचचा चान्स डीप मध्ये फिल्डर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये अखेर हा झेल मात्र टिपला गेलाय. आमचे समालोचक मित्र शिवम लोभी त्या ठिकाणी होते आणि त्यांनी पकडलाय हा झेल. झालेली त्यामुळे सबस्टिट्यूट केला जाईल. 12th मॅनच आतमध्ये जाईल. बँडेज पाहिजे, चला बँडेज वगैरे पाहिजे. आयोजक विनंती असेल की आपण ज्या काही सुविधा गरजेच्या आहेत त्या पोहोचवायच्या आहेत. चला रिप्लेस केला गेला खेळाडू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बॅटची कडा आणि बॉल चाललाय लॉंग स्टॉप कडे. मिळाली आहे नशिबाची साथ आणि आलाय 4 धावांचा चौकार. चार धावांचा चौकार आपण पाहिला आणि टोटल मात्र आता 33 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. शेवटचा एक बॉल बाकी असेल या ठिकाणी या ओव्हरमध्ये. ऑन साईडला उडवलाय बॉल. येथून पण डिस्टन्स नाहीये. नो एलिव्हेशन इन द शॉट. फिल्टर डाऊन द बॉल. मेकिंग नो मिस्टेक. टेकिंग अनदर सक्सेसफुल कॅच. आणखीन एक धक्का. बॅटर आउट. थँक्यू डीजे. चला ओव्हर क्रमांक 4 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये मात्र संपला जाईल. ऑन द टोटल 33 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्यात. मोठे वेडगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आदरणीय दिनेश दादा गायकवाड साहेबांचं मात्र या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांना विनंती असेल की सन्मानपूर्वक आपण या व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत महालक्ष्मी चषक 2026च्या स्पर्धेमध्ये मात्र आम्ही करतोय. आज वेळात वेळ काढून त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळालेली आहे. ते मोठे वेणगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आदरणीय दिनेश दादा गायकवाड साहेबांचं पुन्हा एकदा हार्दिक
हार्दिक स्वागत असेल. 33 धावा या धावफलकावरती जमवल्या गेल्यात. 4 ओव्हरचा खेळ मात्र इथून संपला गेला आहे. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत पहिल्या सत्रामध्ये आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज भूषण यावेळेस दाखल होताना मात्र आपल्याला पाहायला मिळतील. भूषण बॉलिंग ट्रॅकवरती आले आहेत. षटक क्रमांक 5 त्यांच्या हातामध्ये मात्र इथून सोपवण्यात आलेली आहे. चला स्पीडअप ठेवायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका तुम्ही. बराचसा वेळ घेताय या सत्रामध्ये, त्यामुळे स्पीडअप असेल. टाइम अलर्टकडे लक्ष द्यावं. पहिलाच बॉल या ओव्हरमध्ये. आदरणीय राजेश दादा मोडक यांना पण विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्याला आमंत्रण आलेल्या आयोजकांच्या माध्यमातून राजेश दादा मोडक साहेब यायचंय. स्वागत. अगो टप्प्याचा खराब चेंडू आहे. फायदा उचललाय. बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावांची सुरू झाली आहे बरसात. आलाय चौकार. साडी तिसऱ्या पंचांना विनंती की ऑन स्क्रीन वरती मात्र आपण चेक करायचं आहे. फेअर बॉलचा निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आलाय. रिव्ह्यू या ठिकाणी बॅटिंग टीमने गमावलेला आहे आणि पुन्हा या सत्रामध्ये तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही. डॉट बॉल या ठिकाणी जो निर्णय होता तो मात्र कायम असेल. धावा 37 या आकड्यावरती स्थिरावल्या गेल्या. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी. किती धावेंपर्यंत मजल मारेल ही टीम. उडवलाय बॉल आणखीन एक. इथे पण फटक्यामध्ये एलिव्हेशन कमी. हवेमध्ये बॉल पाठलाग करतायत 3 खेळाडू. नो मॅन स्टँडिंग देअर. एकानेही तो कॉल मात्र केला नाही. एकही क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही आणि अखिल झेल मात्र जमिनीलगत दान केला गेलाय. तत्पूर्वी 2 धावा मैदानाच्या आतमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेटच्या साह्याने या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. प्रयत्न करतायत. 5 विकेट या टीमने मात्र इथून गमावलेले आहेत आणि लोअर ऑर्डरचे बॅटर्स जे मात्र धावांना बनवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतील. आणखीन एक चेंडू लीव केला. यावेळेस पंचांनी सांगितलंय हा खराब चेंडू होता. वाईट लाईनच्या बराचसा बाहेर. अवांतर चेंडूचा सिग्नल मात्र या ठिकाणी दिला जाईल. व्हाईट बॉल तुम्हाला अवॉइड करायचे असतात. यू हॅव टू अवॉइड द एक्स्ट्राज व्हेन यू आर बॉलिंग फर्स्ट आणि त्यामुळे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. परंतु अवांतर चेंडूने आपण धावसंख्येमध्ये वाढ होताना नक्कीच पाहू शकाल. एक अवांतर चेंडू आला. त्याच्यानंतर गोलंदाजासोबत या ठिकाणी आपण पाहिलं सलाह मशवरा त्या ठिकाणी केला गेला आणि या गोष्टी पण होतात क्रिकेटच्या खेळामध्ये. बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता 40 या आकड्यावरती मात्र टीमची टोटल 2 बॉलचा खेळ बाकी असेल. सरळ बॅटने चांगला स्ट्रोक आहे. पॉवरफुल फटका. आउट ऑफ द पार्क आलाय षटकार.
आणखीन एक बॉल ऑन साईडला उडवला. इथे मात्र उंची जास्त आहे, भरपूर उंच गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि अखेरच्या क्षणी मात्र त्या कॅचला कॅरी केलं जाईल, विकेट मिळाली जाईल आणि विकेटच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ येथून मात्र संपला गेलाय. बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारलं जय भवानी वावळोली टीमने आणि धावा बनवल्यात त्या स्कोर कार्डवरती 46 धावा. येणारे मात्र 30 चेंडू आणि 47 धावेंचा पाठलाग करायचा आहे दुसऱ्या सत्रामध्ये श्रीवीरा बीड या टीमला. की व्यासपीठावरती आपण यावं, आपलं पण सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. चला, इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं कंपल्सरी आहे, त्यामुळे टीम मुळगाव संघाचा कर्णधार आणि आई गावदेवी पानशील दोन्ही टीम कॅप्टन्स यावं. आदरणीय तुषार दादा बांगर यांना पण विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं पण हार्दिक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. सन्माननीय तुषार बांगर साहेब या, हार्दिक स्वागत असेल. सन्मान करून घेऊया आदरणीय राजेश दादा मोडक साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. त्यांना विनंती आहे की या सन्मानाचा मात्र आपण स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. कर्जत तालुक्यामधील एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं आदरणीय राजेश दादा मोडक, आणि त्यांना सन्मानित या स्पर्धेमध्ये करतोय. धन्यवाद, आपण आलात आणि कार्यक्रमाची शोभा आपण वाढवलीत, त्याबद्दल पुन्हा एकदा आपला आभार असेल. चला, सलामीची जोडी पाठवून द्या. बॅटिंग टीमला विनंती आहे की आपली ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण रवाना करायची आहे.
तो चलिए दोस्तों फिर एक बार चलते हैं मैदान के अंदर। तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का, सभी क्रिकेट खिलाड़ियों का महालक्ष्मी क्रीड़ा मंडल मोटे वेणगांव इनकी तरफ से ऑर्गेनाइज की गई महालक्ष्मी ट्रॉफी 2026 की चौथी रात, फोर्थ नाइट में मैं आपका अपना मानस मनोरे आप सभी का हार्दिक स्वागत करूंगा। मैदान के अंदर चलेंगे तो क्रिकेट की बातचीत करेंगे। श्री वीरा भीड़ के सामने जय भवानी वावड़ोली मैदान के अंदर मैदानी जंग में आपको दो दो हाथ करते हुए नजर आएंगे। 46 बनिए 47 का ये रन चेज आपको शुरू होता हुआ नजर आएगा। प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी आई है तेजस और उनके साथ जय, तो गेंदबाजी की भागदौड़ को संभालेंगे। P1 की पहली मैग्नेटरी पावर प्ले की ओवर में कल्पेश बॉलिंग ट्रैक के ऊपर। अंपायर का आएगा मैच ऑन होने का इशारा। विश यू ऑल द बेस्ट फॉर द बोथ टीम्स, शो द गुड गेम एंड शो द क्वालिटी क्रिकेट, लेट्स प्ले। पहली गेंद थी लोअर फुल टॉस ऑन द राइज, फ्रंट फुट से लॉफ्ट करने का प्रयास था। ये बैट एंड बॉल के बीच कोई कांटेक्ट मैदान के अंदर किया नहीं जाएगा। टॉट गेंद की समाप्ति है ये। श्री वीरा भीड़ टीम जिन्होंने 46 तक तो जरूर रोका अपोजिशंस को, लेकिन 47 का रन चेस भी उनको पूरा करना है। जय भवानी वाड़ोली मजबूत टीम है, जानती है रनों को बचाती कैसी है। शुरुआत बढ़िया की टॉट बॉल के साथ इस मैच में। दूसरी गेंद थी स्ट्रेट डाउन द ग्राउंड अलोंग द कार्पेट से लॉन्ग ऑफ का एरिया, एक ही रन मिलेगा। तेजस और जय जल्दबाजी करने की कोशिश नहीं करने वाली, क्योंकि उनको पता है मुकाबला हमारी टीम के लिए आसान है, उतना बड़ा टोटल नहीं, तो जितनी जल्दी हम ये मैच खत्म करेंगे उतना अच्छा। लेकिन उसके साथ साथ हमारी टीम के लिए पार्टनरशिप बिल्डअप करना, विकेटों को बचाए रखना, सेंसिबल खेल खेलना, ये सारी चीजें बहुत जरूरी है और वही खेल आपको यहां से नजर आएगा। दो गेंदों का खेल समाप्त, एक रन बना स्कोर कार्ड पर। ऑन स्ट्राइक एंड पर अब आपको जय नजर आएंगे। अक्रॉस लाइन आड़े बल्ले से क्रॉस बैटेड शॉट मारने का प्रयास था, स्टंप लाइन के ऊपर से गेंद निकल जाएगी विकेट कीपर के दस्तानों में। विदाउट कनेक्शन, नो रिएक्शन एंड दैट्स व्हाई द बॉल इज रिमेन डॉट। डॉट गेंद की समाप्ति जरूर है। कप्तान आ चुके हैं, आएगा अवधवी पांचशील और उनके सामने मुड़गांव की मैच। चलिए टॉस हम करेंगे। राजेश दादा मोड़क, इनसे गुजारिश है कि आपके शुभ हाथों से टॉस अगले मैच का आपको करना है। एक और डॉट गेंद, कमाल की गेंदबाजी है ये। कल्पेश कमाल का ये खिलाड़ी, टैलेंटेड प्लेयर है। कई बार अपने टीम के लिए इस खिलाड़ी ने मुकाबलों को जीतने वाली भूमिका हमेशा निभाई है और वही कल्पेश अच्छी शुरुआत दिलाते हुए। लोअर फुल टॉस थी, ऑन साइड पर ये ड्राइव प्रयास जरूर था, बॉलर बैक ड्राइव था ये, अपने फॉलो थ्रू में गेंद को रोका। एक रन कंप्लीट। टॉस हम करते हुए टॉस या ठिकाणी केला गेलेला आहे आणि आई गावदेवी पानशील टीमने मात्र टॉस जिंकलाय। जो काय निर्णय असेल हे मॅच संपल्यानंतर त्या निर्णयावरती अंमलबजावणी करायची क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे। फुल टॉस बॉल ऑफ साइड पर, कवर के सिर के ऊपर से डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ। एक रन मिला, दूसरे की कोशिश, 2 रन भी आज से पूरे किए जाएंगे। जानकारी हम तक जरूर पहुंची गई। कल्पेश करजत के तहसील वाइज आप टीम में खेलती है, पावर प्ले में गेंदबाजी करती है, ये बताता है कि जय भवानी वाड़ोली का ये गेंदबाजी का टॉप का हथियार है। कल्पेश अपने ओवर को समाप्त करेंगे। रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 4 रन बगैर नुकसान। पहले ओवर का 4 रन स्कोर कार्ड पर बनी है बगैर नुकसान। शुरुआत जरूर धीमी रफ्तार के साथ हुई है बैटिंग करती हुई टीम श्री वीरा भीड़ की, लेकिन कछुए और खरगोश की जब रेस लगी थी तो सबको ऐसा लगा था शायद खरगोश जीतेगा, शायद नहीं 100% जीतेगा, क्योंकि उसकी रफ्तार तेज थी। लेकिन कछुआ जीता क्यों? भले उसकी रफ्तार धीमी हो, लेकिन वो निरंतर चलता रहा, वो अपने लक्ष्य को नहीं भूला। ये बहुत जरूरी होता है, निरंतर अगर आप चलोगे तो भले ही आपकी रफ्तार धीमी क्यों ना हो, मंजिल आपको हमेशा मिलेगी। तो निरंतर चलना बहुत जरूरी है। पहले ओवर के बाद 4 बने स्कोर कार्ड पर बगैर नुकसान। गेंदबाजी में परिवर्तन जरूर किया जाएगा। अमोल बॉलिंग ट्रैक पर दूसरे ओवर की भागदौड़ को संभालने के लिए आपको आते हुए जरूर नजर आएंगे। अमोल को अनमोल गेंदबाजी करनी पड़ेगी अपनी टीम के लिए, तभी यह मुकाबला रफ एंड टफ फाइट वाला हो सकता है। चलिए डोंट टेक टू मच टाइम, प्ले फास्ट फॉरवर्ड। घड़ी की घाटी में 9 बज चुकी है।
एक घंटे में एक मैच तो कंप्लीट होना बहुत जरूरी है, स्पीड अप जरूर रखिएगा बोथ टीम्स। चलिए अमोल तैयार, अंपायर के लेफ्ट हैंड साइड वाले एंगल को इस्तेमाल करेंगे, राइट आर्म ओवर द विकेट का एंगल। पहली गेंद फुल टॉस दिए, ऑन साइड पर मिस फील्डिंग की गई। गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती। ये नसीब का चौका, 4 रन। ये तो खामियाजा तो भुगतना पड़ेगा। गेंद भी फुल टॉस थी, स्क्वायर लेग के फील्डर ने भी मिस फील्डिंग की और वो चौका मिला नसीब का। बैटिंग टीम और बल्लेबाज जय को रन संख्या आपको इंक्रीज होती हुई 8 रन स्कोर कार्ड के ऊपर आपको बनते हुए जरूर दिखाई देंगे। 47 का पीछा, 39 की जरूरत, 23 गेंदों का खेल बाकी है। 23 balls and 39 runs are needed to win for batting team श्रीवीरा भीड़। पार्टनरशिप अच्छी बिल्डअप होती हुई यहाँ से दोनों खिलाड़ी एक दूसरे को अच्छा कॉम्प्लीमेंट करते हुए मैदान के अंदर नजर आएंगे। ओपनिंग पार्टनरशिप बहुत जरूरी होती है, शुरुआत बहुत जरूरी होती है। अ गुड स्टार्ट लीड्स टू द ग्रेट सक्सेस। हर बार मैंने ये बात बताई है, तो ये अच्छी शुरुआत जरूर इस टीम को करनी पड़ेगी। अभी भी बहुत रन्स बनानी है, 39 की आवश्यकता, गेंदे बची है 23। स्पीड अप रखिए, बहुत टाइम पास हो रहा है इस मैच में, तो वार्निंग अंपायर भी देंगे। 1 घंटे के अंदर ही मैच होनी जरूरी है। हाफ ट्रैकर बॉल थी, ऑन साइड पर केला, ऊंचाई मिली यहां पर भी। फील्डर दौड़ते हुए गेंद के पीछे, कोशिश करनी चाहिए थी। कोशिश करने वालों की हार नहीं होती, ऐसा हमेशा कहा जाता है। गेंद को देखते रहने से कुछ नहीं मिलेगा, कैच की कोशिश आपको करनी पड़ेगी, तभी विकेट आप ले सकते हैं। ये कैच जरूर छोड़ा जाएगा। जीवनदान मिला, कोई तालमेल नहीं खिलाड़ियों में, कोई कॉलिंग नहीं। टेनिस बॉल क्रिकेट में ये चीजें बहुत बार देखने को मिलती है। भले ही आप टेनिस बॉल क्रिकेट क्यों ना खेल रहे हो, लिमिटेड ओवर फॉर्मेट क्यों ना खेल रहे हो, लेकिन इंटरनेशनल लेवल का दर्जा आपको इस खेल में हमेशा दिखाना पड़ता है। वैसे प्रैक्टिस आप कीजिए, फील्डिंग प्रैक्टिस भी आपको करनी चाहिए, सिर्फ बैटिंग बॉलिंग से काम नहीं चलता, और ये बहुत ज़रूरी इस खेल में। स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेला, ये साइड स्क्रीन बाउंड्री की तरफ, 1 रन आपको यहाँ से ज़रूर मिलता हुआ नजर आएगा। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में हम देखते हैं फील्डिंग प्रैक्टिस होती है, कैचिंग प्रैक्टिस होती है, थ्रोज की प्रैक्टिस होती है, बॉलिंग बैटिंग प्रैक्टिस तो होती ही रहती है, और ये ग्रामीण टीमों को भी कभी कभार करना चाहिए। एक आध दिन आप बैटिंग प्रैक्टिस कीजिए, एक आध दिन आप कैचिंग प्रैक्टिस कीजिए, आपके फील्डर्स को तैयार कीजिए, ये होना चाहिए। और इसी वजह से खिलाड़ियों का सपोर्ट एक दूसरे को होना बहुत ज़रूरी है। एक और डॉट गेंद की समाप्ति आपको नजर आएगी। अगर आप चाहते हैं कि मैच में जो गलतियां आप कर रही है उन गलतियों को आप ना दोहराए, फील्डिंग की वजह से जो आप मुकाबले हारते हैं वो आप ना गंवाए, तो आपको उसके लिए बैक ऑफ द स्टेज मेहनत हमेशा करनी पड़ेगी। डॉट बॉल आपने जरूर देखा, उड़ाया था ये स्ट्रेट डाउन द ग्राउंड, ये फ्लैट है और जाएगा लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। मिलेंगे आता तर्जन 6 रन। इंक्रीज होते हुए 17 रन। पहले ओवर में आए थे 4, इस ओवर में 13 तो आ चुके हैं। एक और बार ऑन साइड पर, जहां मारना चाहते थे गई नहीं, जाना था वाशी पहुंच गए काशी, लेकिन ये गेंद जाएगी बैकवर्ड बाउंड्री के बाहर और मिलेगा 4।
जरूरत मैदान के अंदर नजर आएगी टीम श्री वीरा बीड़ के लिए। 18 गेंदे 26 रन। चलिए टीम मीटिंग लेने की जरूरत नहीं है, फील्डिंग टीम स्पीड अप रखिए। 4 ओवर अगर 20 मिनट में नहीं होती तो कंपलसरी एक्स्ट्रा खिलाड़ी 38 सर्कल के अंदर लिया जाएगा आखिरी ओवर में। नियमों के ऊपर भी आपको ध्यान देना जरूरी है। रूल्स एंड रेगुलेशंस आर सेम फॉर ईच एंड एवरी टीम, तो उसका पालन करना बहुत जरूरी। 18 गेंदे और 26 की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी। गेंदबाजी में किया जाएगा परिवर्तन। कल्पेश जिन्होंने पहला P1 का पावर प्ले का ओवर मात्र 4 रन खर्च किए थे और उसी गेंदबाज के हाथों में अपने स्पेल का दूसरा टीम का तीसरा ओवर यहां से थमाया जाएगा और ये ओवर निर्णायक है। मैं कहूंगा अगर इस ओवर में वो 10 से 12 रन अगर आती है तो श्रीवीरा बी टीम जीत तक आसानी से पहुंच पाएगी। लेकिन अगर ये ओवर फिर एक बार 4-5 रन वाला किफायती रहता है तो गेंदबाजी करते हुए टीम भी मजबूत हो सकती है। यानी कल्पेश के ऊपर निर्भर करता है कि यह मुकाबला किस दिशा में आपको आखिरी 2 ओवर्स में नजर आएगा। 18 गेंदे है 26 रन। जय और तेजस अच्छी जोड़ी है ये, अभी तक इस जोड़ी को ब्रेक करने में कामयाबी मिल नहीं पाई है। अच्छी पार्टनरशिप, 21 रन बनाए इन दो खिलाड़ियों ने मिलकर। 18 में 26। गेंदबाज तैयार। लोअर फुल टॉस दी है स्ट्रेट डाउन द ग्राउंड, खेला डीप में फील्डर, कैच ड्रॉप की जाएगी। क्रूशियल मोमेंट ऑफ द मैच में छोड़ा गया कैच बहुत महंगा साबित हो सकता है। आज भी मुझे 2023 का ओडीआई वर्ल्ड कप याद आता है जहां पर अफगानिस्तान ऑस्ट्रेलिया का वो मुकाबला था। 7 विकेटें अफगानिस्तान ने निकाली थी लेकिन ग्लेन मैक्सवेल की 2 से 3 कैच उस मैच में छोड़े गए थे। सबको ऐसा लगा शायद ऑस्ट्रेलिया अब हार जाएगी, अफगानिस्तान हिस्ट्री बनाएगी, आगे जाएगी इस वर्ल्ड कप में। लेकिन सर ग्लेन मैक्सवेल के कैच 2 से 3 जब छोड़े, उन्होंने 200 अकेले ने मारे और ऑस्ट्रेलियन टीम को वो जीत दिलाई। कैचेस का रोल बहुत जरूरी है। ऊंचाई मिली, क्या दूरी मिलेगी? बिल्कुल, अगर वो कैच होता तो विकेट होता, नए बल्लेबाज आते, ये 6 रन भी बचाई जाती। एक कैच छोड़ा तो मैच छोड़ा। जी, समीकरण यहां से अब आसान होता हुआ। पकड़ोगे कैच तो मिलेगी जीत, छोड़ोगे कैच तो होंगे पराजित। ये वही हो सकता है अब, क्योंकि 16 गेंदे और 19 रन का समीकरण बचा है। हल्के हाथों से ड्राइव किया जाएगा, सम्मान दिया। खराब गेंदों पर आक्रमण करना, अच्छे गेंदबाज अच्छे गेंदों को सम्मान देना एक सक्सेसफुल बैटर की निशानी होती है। 1 रन यहां से मिलेगा। दोनों बल्लेबाजों को बताए कल्पेश प्रमुख खिलाड़ी है, करजत की तहसील वाइज आप में भी ये पावर प्ले में गेंदबाजी करती है। ये बताता है कि इस खिलाड़ी में टैलेंट कितना है और इनके सामने 10 से 12 आते हैं तो भी ज्यादा होंगे। लोअर फुल टॉस थी, कवर की दिशा में अच्छा ड्राइव, ये खूबसूरत नजाकत भरा स्ट्रोक था। यहां पर भी 2 रन बड़े ही आसानी से मिल जाएंगे। मुकाबले को ये टीम आसान करती हुई एक एक कदम जीत की तरफ बढ़ाती हुई। 14 गेंदें बची और 16 रनों की जरूरत जीतने के लिए मैदान के अंदर आपको नजर आएगी। रन संख्या बनी है 31, 31 रन बगैर नुकसान और मात्र 16 की आवश्यकता। 16 का डोला 43 की छाती, ये गाने की याद हमेशा आती है। लेकिन किसका डोला चलेगा, किसकी छाती चौड़ी होगी इस मैच में, ये तो वक्त बताएगा। क्या कल्पेश अभी भी कमबैक कर सकती है? जड़ में डाली थी, कमबैक तो था। विकेट कीपर कलेक्ट करना चाहिए था, डायरेक्ट हिट हुआ। जाएंगे तीसरे अंपायर के पास। डीआरएस डिसीजन रिव्यू सिस्टम करेंगे चेक ऑन स्क्रीन पर।
टी आउट का डिसीजन आएगा तीसरे अंपायर के द्वारा, यानी बल्लेबाज जाएंगे वापस। रनआउट के तौर पर आपने विकेट जाते हुए जरूर देखा। नए बल्लेबाज महेंद्र इनएट नंबर 3 की पोजीशन पर मैदान के अंदर दाखिल जरूर किए जाएंगे। रिवर्स थी ये, दुधारी तलवार स्विच हिट का प्रयास था, बैट एंड बॉल के बीच प्रॉपर कांटेक्ट नहीं था। अंपायर का सिग्नल आएगा लेग बाइस का, लेग बाइस के तौर पर आएगा एक, और इसी एक रन के साथ कल्पेश के ओवर में अगर आप बात करेंगे तो अच्छी बैटिंग जरूर की गई। रन स्कोर कार्ड के ऊपर 32 यानी 32 आपको बनते हुए नजर आएंगे। गेंदें बचेंगी यहाँ से 12 और जीतने के लिए 15 रनों की जरूरत। पानी की मांग की गई है। ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक होगा मैदान पर। रणनीति बनाने का एक मौका, क्योंकि रणभूमि में रणनीति बहुत जरूरी, और बनानी है 12 में 15। चलिए 12 गेंदें जीतने के लिए 15 रनों की जरूरत मैदान के अंदर नजर आएगी। 47 का पीछा कर रही है टीम श्रीवीरा भीड़, लेकिन इस मुकाबले में अभी भी रोमांच बाकी है। अभी भी मुकाबले में एंटरटेनमेंट मजा बिल्कुल आ सकता है। भले ही कल्पेश ने अपने 2 ओवर के स्पेल को पूरा क्यों ना किया हो, लेकिन जय भवानी वावड़ोली के पास वो गेंदबाजी अभी तक मौजूद है जो इस मुकाबले को अपनी तरफ खींचने की ताकत मैदान के अंदर रखती है। 12 गेंदें बचेंगी, 15 की आवश्यकता। रिक्वायर रन रेट की बात करेंगे तो 7.50 का रिक्वायर रन रेट मैदान के अंदर। स्पीड अप रखिए बिल्कुल, इसके बाद किसी को भी ज्यादा समय बिल्कुल नहीं दिया जाएगा, कंपलसरी होगा ये। 12 गेंदें 15 रन। गेंदबाज आइए ओवर नंबर 4 को लेकर। धनराज, धनराज का राज क्या गेंदबाजी में चलेगा आज। पहली गेंद हाफ ट्रैकर थी, हैमर किया बॉल को वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर, मस्तक पर दस्तक देकर ये चौका। 4 रन।
9 गेंदे बचेंगी और जीतने के लिए मात्र 5 रन की जरूरत। फुल टॉस, नितिन दोड़े फिनिशेस ऑफ इन स्टाइल। मैच को जीता टीम श्रीवीरा बीड। सन्माननीय योगेशजी कांबेरे साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. एक उत्कृष्ट क्रिकेटपट्टू पण आहेत, त्यांना विनंती की यायचं व्यासपीठावर आपलं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. वावोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राहिलेले आहेत, त्यांना विनंती की यायचं आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. टॉस जिंकलेला आहे आई गावदेवी पानशील संगाडे आणि